2026 या नवीन वर्षाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मावळते 2025 हे वर्ष सगळ्यांसाठी कसे गेले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी रमेश, आपले मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या प्रमुख विषयाकडे वळूयात. आजचा विषय आहे गतवर्ष आणि येणारे 2026 वर्ष. 2025 हे वर्ष तंत्रज्ञान, पर्यावरण आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले आहे. या वर्षाचा थोडक्यात आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ऐका तर मग. भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताचा विकास दर 6.4% ते 6.8% दरम्यान राहण्याचा अंदाज असून भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. 21 जून 2025 रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले. 16 जानेवारी 2025 रोजी इस्रोने 2 उपग्रहांचे अंतराळात यशस्वीरित्या डॉकिंग म्हणजे जोडणी करून भारताची स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची क्षमता सिद्ध केली. श्रीहरिकोटा येथून इस्रोने आपले 100वे यशस्वी प्रक्षेपण पूर्ण केले. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दुबईत न्यूझीलंडचा पराभव करून ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकली. भारताने आशिया कप T20चे विजेतेपदही पटकावले. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला. 2025 मध्ये AIचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वाढला. ओपन AI आणि गुगल सारख्या कंपन्यांनी अधिक प्रगत मॉडेल्स सादर केली, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झाले. भारतात 5Gचा विस्तार पूर्ण झाला असून 6Gच्या दिशेने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच प्रयागराज येथे प्रयाग महाकुंभ मेळा 2025 मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही घडली. तसेच हे वर्ष हवामान बदलाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले. जगातील अनेक देशांनी नेट झिरोकडे वाटचाल करण्यासाठी कठोर पावले उचलली. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये फार मोठी वाढ दिसून आली. तथापि काही भागामध्ये अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. मराठा मिलिटरी लँडस्केपचा मराठा लष्करी वास्तू युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. एप्रिल 2025 मध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात शोककळा पसरली आणि भारत पाकिस्तान संबंधामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. तसेच ईशान्य भारतातील मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. इस्रोच्या गगनयान मोहिमेने आणि इतर महत्त्वपूर्ण उपग्रहांच्या प्रक्षेपणाने भारताचे अवकाश क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत केले. नवनवीन महामार्ग, वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांनी वेग घेतला. जागतिक स्तरावर काही जुने संघर्ष शांत करण्याच्या प्रयत्नांना यश आले, तर काही ठिकाणी नवीन राजनैतिक समीकरणे तयार झाली. जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीमध्ये सप्लाय चेनमध्ये भारताचे महत्त्व अधिक वाढले. आरोग्य क्षेत्रात वैयक्तिक औषधोपचार, पर्सनलाइज्ड मेडिसिन आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढला. मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली. ही एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी उल्लेख करावीशी वाटते. थोडक्यात 2025 हे वर्ष भारतासाठी तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक यशासाठी तसेच आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेल्या मजबूत पावलांसाठी स्मरणात राहील. भारत
जरी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली तरी मावळते 2025 हे वर्ष भारतातील वयस्कर लोकांसाठी फार काही चांगले ठरलेले दिसत नाही. विशेष करून सेवानिवृत्तांना जैसे थे असेच राहिलेले दिसते. आम्हाला आमचे आयुष्य म्हणजे या लोकांना 1,000-1,200 रुपयाच्या पेन्शनवरच आयुष्य काढावे लागते की काय. असो, आपल्या देशाचा विकास झाला यावरच सर्वजण समाधानी आहेत. आपण आजच्या देशाच्या विकासाचा आढावा घेतलेला आहे. 2025 वर्ष हे कसे गेले आणि 2026 वर्ष हे कसे असेल याचा अंदाज बांधावा लागेल. 2026 हे येणारे नवीन वर्ष भारतातील एकूण एक नागरिकांसाठी सुखासमाधानाचे असावे असे मी या ठिकाणी अपेक्षा करतो. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.